नमस्कार, मी मयूर कोळपे. तर ग्राउंड झाल्यानंतर ना बऱ्याच मुलांची बॉडी रिकव्हरी होत नाही, म्हणजे सारखी झोप येते. लायब्ररीत जरी बसलं तरी पण सारखी झोपतात मुलं, कारण की ते खाण्यावरती जास्त लक्ष देत नाही. रनिंग करण्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे तो आहे डाईट, कारण की त्या रिकव्हरीला स्टार्ट आपल्या पाण्यापासून होते. पाण्याचे पण इंटेक तुम्ही कमी करता, तर रिकव्हरी व्हावी आपली त्यासाठी आपल्या आहारामध्ये काय घेतलं पाहिजे. तर आहारामध्ये आपल्याला 3 गोष्टी पाहिजेत, ते म्हणजे प्रोटीन, कार्ब आणि फायबर. ह्या 3 गोष्टी पाहिजेत. 3 जर गोष्टी घेतल्या तर तुमची बॉडी रिकव्हरी होणार आणि सारखं झोप पण लागणार नाही आणि अभ्यास पण चांगला होईल. रेस्ट पण पाहिजे, पण लिमिटमध्ये. असं नाही की सारखं बसला म्हणजे झोपलाच पाहिजे. डाएटमध्ये काय घेतलं पाहिजे, तर पहिलं म्हणजे आपली मसल ज्यापासून रिकव्हरी होणार आहे, किंवा जर मसल रिकव्हरी जर झाली तर वर्कआउट पण आपला चांगला होणार आहे, आपल्याला रेपिटेशन पण निघतात. जर मसल रिकव्हरी नाही झाली तर मग वर्कआउट पण आपल्याला कम्प्लीट होणार नाही. तर प्रोटीनमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत. आपण काय करतो माहिती का, समजा आपल्याकडं चिकन आहे, चिकन 3 पीस खातो आणि जास्त रसा खातो. आपण असं पण पाण्याचा इंटेक जास्त घेतोय, तर मग त्या चिकन मधला नुसता रसा खाऊन नाही ना उपयोग. तुम्ही चिकनचे पीसेस वाढवा, त्यावेळेस तुम्हाला रिकव्हरीला फायदा आहे. नाहीतर बरेच मुलं भाज्या आतल्या कमी खातात आणि त्याच्यातला रसा जास्त खातात. तर पहिल्यांदा आपल्याला पाहिजे पनीर, मशरूम, सोयाबीन, कोणत्या पण डाळी, चिकन, अंडी, ह्या गोष्टी आपण जर खाल्ल्या तर आपल्या मसल रिकव्हरी होईल आणि आपल्याला रॅपिटेशन किंवा जो आपला वर्कआउट आहे तो कम्प्लीट पण होईल आणि आपल्याला तो अंगी लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कार्ब पण पाहिजे. कार्ब कशासाठी पाहिजे, तर आपली बॉडीला एनर्जी आणण्यासाठी कार्बच्या गोष्टी राहतात. कार्ब मधून आपल्याला फॅट पण वाढतात, पण जर वर्कआउट मध्ये असेल, स्ट्राईड मारण्यात किंवा स्पीड वर्क मध्ये किंवा बाकीची ज्याच्यातनं आपला घाम जाईल, तर मग कार्ब काय करतं, आपल्याला एनर्जी आणतं, त्यासाठी असतं. तर कार्ब कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये असतात, तर बटाटा, ब्राऊन राईस, ओट्स. ब्राऊन राईस म्हणजे जो आपला व्हाईट राईस डेलीचा असतो, तो आपल्याला कुठल्या पण शॉप ह्याच्यात जाऊन, दुकानात जाऊन ब्राऊन राईस जरी विचारलं तरी पण भेटतो. ओट्स जरी खाल्ली वर्कआउटच्या आधी किंवा वर्कआउटच्या नंतर ना, एकदम भारी आणि एकदम हलके पदार्थाचे ओट्स असतात, त्यांनी एनर्जी राहते वर्कआउटसाठी. ब्राऊन ब्रेड हे पण आपल्याला भेटून जातात. पॉपकॉर्न्स ज्यावेळेस आपण पिक्चरला किंवा कुठे दुसरीकडे जातो त्यावेळेस पॉपकॉर्न्स भेटतात, ते असं काय असं वाटताना असं ते वेगळं वाटतात, पण ते पॉपकॉर्न्स मध्ये पण कार्ब असतात. वाटाणामध्ये पण कार्ब्स असतात. तर फायबर कशासाठी असतात, आपण एवढं जे खाल्लं, प्रोटीन, कार्ब ह्या 2 गोष्टी जर खाल्ल्या तर आपल्याला ते पचन पण झालं पाहिजे. त्या पचनसाठी आपल्याला असतात ते फायबर. हे आपण प्रोटीन, कार्ब, फायबर एका टायमिंगलाच घ्यायचं असतं. म्हणजे जेवताना एका टायमिंगला ह्या गोष्टी, ह्याच्यातली एक तरी गोष्ट पाहिजे, मशरूमची किंवा सोयाबीनची. त्याचबरोबर ह्याच्यातली एक तरी गोष्ट पाहिजे, बटाटा किंवा राईस किंवा वाटाणा, अशी कुठली तरी. आणि ह्याच्याच बरोबर 1, 2, 3 फायबरची पण एक कुठली तरी गोष्ट पाहिजे. तर गोष्ट कुठली असली, जरी सलाड जरी असतात, सलाड म्हणजे आपले टमाटर, कांदा, बीट असल्या ज्या गोष्टी असतात, ह्या तुम्ही डेली मध्ये यूज करा. आपल्याला वेट लॉस मध्ये पण फायबर खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपण ऍपल, सफरचंद खातो, पेरू, काळा हरभरा, मसुरीची डाळ, ह्यामध्ये फायबर असतात. ह्याने फायबरने काय होतं, तुम्ही बरेच मुलं किंवा बिल्डर जरी असला किंवा कोणता जरी मुलगा असला, तो प्रॉपर डाएट घेतो, प्रोटीन घेतो, कार्ब घेतो, पण त्यांचं पचन क्रिया होत नाही. तर पचन क्रियेसाठी तुम्ही ही गोष्ट तरी डेली पाहिजे. त्याचबरोबर अश्वगंधा, ह्याच्यामुळे पण तुम्हाला पचन क्रिया होते. अशा टिप्ससाठी MK फिटनेस क्लबला आणि करिअर अकॅडमीला फॉलो करा. तर आपण बाहेरच्या मुलांसाठी राहण्याची किंवा लेक्चरची, सगळ्या लायब्ररीची, सगळ्या गोष्टीची तुम्हाला सुविधा केलेली आहे.